शिक्षक हीच माझी जात, शिक्षक हाच माझा धर्म आणि शिक्षक हाच माझा पक्ष टाकलं की मी सगळ्यात स्वस्त आमदार. पण ज्यांच्यामुळे निवडून आलो आहे त्यांच्या कामाला पण आलं पाहिजे, त्यांनी आपल्यापर्यंत यायची गरज नाही. मी तर साधा आमदार आहे, कुटुंबाच्या हिताची होती आणि एक म्हातारपणाची काठी होती. तरी पेन्शन हा माझा मोठा आधार आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात माझा मोठा मतदारसंघ आहे, 8 जिल्हे आणि 76 तालुके. आमदार हा सर्वांचा आहे, त्यामुळं नावच आमदार. आमदार म्हणजे आम लोकांसाठी दार आमचं सातत्यानं 24 आवर्स उघड आहे. नमस्कार, स्वागत आहे आपलं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीमध्ये. मराठवाडा विभाग शिक्षक मतदारसंघ, सलग 4 टर्म आमदार, एखाद्याला स्वप्नवत वाटावा असा प्रवास ज्यांनी खरा करून दाखवला. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रश्नाच्या पाठीशी कायम खंबीर असणारे शिक्षक आमदार अर्थात शिक्षकांची पसंत विक्रम वसंत, आमदार विक्रम काळे सर आज आपल्या भेटीला आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे आपलं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीमध्ये. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक हिडन स्टोरी असते. मुळात अर्थात आपले वडील 3 टर्म आमदार होते. आपल्या घरातूनच राजकीय वारसा आपल्याला मिळालेला आहे. लहानपणापासून ते आपल्या आमदारकीपर्यंतचा हा प्रवास कसा राहिलेला आहे? माझ्या मनीधानी असं वाटलं नव्हतं की मी आमदार बनेन किंवा सलग 4 वेळेस निवडून येईल. खरं म्हणजे माझे वडील यांना तर कसला राजकीय वारसा नव्हता, एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले होते. परंतु स्वकर्तृत्वावरती विद्यार्थी नेते म्हणून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये सुरुवातीला सिनेट सदस्य, त्यानंतर कार्यकारिणी सदस्य, असं 10 वर्ष त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं होतं. आणि त्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये त्यावेळेस एकच विद्यापीठ होतं, त्यामुळे मराठवाड्यातील प्रत्येक गावामध्ये त्यांचा एकतरी विद्यार्थी, त्यांचा एकतरी कार्यकर्ता त्यांनी निर्माण केलेला होता. त्यामुळं ते औरंगाबादहून त्या काळात आता छत्रपती संभाजीनगर, तिथून लातूरकडे निघाले. म्हणजे हा 300-325 किलोमीटरचा जो प्रवास आहे त्याला सुद्धा कधी कधी 5-5 दिवस लागायचे. म्हणजे हा आता रोड चांगला झाल्यामुळे 4 तासावर प्रवास आला आहे. परंतु ते औरंगाबादहून निघाले की जालना, बीड, परभणी असं भेटत भेटत ते मग लातूरला पोचायचे. अशी त्यांची ख्याती होती आणि त्यामुळे ते 2 वेळेस पदवीधर मतदारसंघातून निवडून आले आणि 3ऱ्या वेळेला म्हणजे शेवटी ते शिक्षक मतदारसंघातून निवडून आले. म्हणजे पदवीधरमधून हारले होते, त्याच्यामुळं मग त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी, चाहत्यांनी विनंती केली की नाही, तुम्ही आता मतदारसंघ बदला आणि शिक्षक मतदारसंघातून उभा राहा. त्यांनी ते आव्हान स्वीकारलं, उभा राहिले आणि ते निवडून पण आले. पण तो दुर्दैवानं त्यांना अस्थम्याचा त्रास होता, त्यामुळं 2006 मध्ये त्यांचं दुःखद निधन झालं आणि 2007 मध्ये त्यांच्या जागेवरती पोटनिवडणूक झाली. तत्कालीन उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते RR पाटील साहेब त्यावेळेस होते. ते सांत्वन करायला आमच्या गावी पळसप तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव तिथं आलेले होते आणि मग सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांनी आग्रह धरला की नाही, विक्रमला तिकीट दिलं पाहिजे. त्यानंतर माननीय नेते शरदचंद्र पवार साहेब ही सांत्वन करण्यासाठी आलेले होते. त्यावेळेस कार्यकर्त्यांनी सांगितले की नाही, आता विक्रमलाच तुम्ही संधी द्या, आम्ही त्यांना निवडून आणू. आणि मग असं करून मला 2007 मध्ये पहिल्यांदा या मतदारसंघातून पक्षानेही तिकीट दिलं आणि लोकांनी पण मला डोक्यावरती घेतलं. खरं म्हणजे माझं थोडंसं म्हणजे अगदी मुंगी एवढी कार्य म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मी SSC बोर्ड लातूर विभागाचा मंडळ सदस्य म्हणून मला संधी मिळाली होती. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे मी पदवीधरामधून सिनेवरती निवडून गेलेलो होतो. ती माझ्या आयुष्यातली 2री निवडणूक. पहिली निवडणूक मी औरंगाबादला शासकीय विज्ञान महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलं आणि तिथं मी विद्यापीठ प्रतिनिधी निवडून आलेलो होतो आणि दुसऱ्यांदाही मी निवडणुकीत निवडून आलो. आणि त्या माध्यमातून पदवीधरांची कामं, शिक्षकांची विद्यापीठातली कामं, प्राध्यापकांची कामं, SSC HSC बोर्डामध्ये शाळांची कामं, विद्यार्थ्यांची कामं, हे मी ते करत राहिलो आणि कुणाकडूनही कसलाही चहाची अपेक्षा न करता येईल त्याला मदत करणं, हा जो काही वडिलांचा स्थायी भाव होता तोच मी त्या ठिकाणी स्वीकारला. कारण ते संस्कार माझे वडील स्वर्गीय वसंतरावजी काळे साहेबांनी आमच्यावरती केलेले होते की माणसाला महत्त्व दिलं पाहिजे. तो छोटा आहे का मोठा आहे का, तो गरीब आहे का श्रीमंत आहे न बघता
सर्वांना सोबत घेऊन जाण्याची, आणि जात कधी आम्हाला शिवली नाही. कारण वडील नेहमीच सांगायचे की माणूस हीच आपली जात आहे, आणि म्हणून मी त्या पद्धतीनं माणूस हीच आपली जात, शिक्षक हीच माझी जात, शिक्षक हाच माझा धर्म, आणि शिक्षक हाच माझा पक्ष, या पद्धतीनं मी घोषणाच केली. आणि ते ब्रीदवाक्य घेऊन मी आजही कार्य करतोय, आणि त्यामुळेच मी 4थ्यांदा निवडून आलो, याचा मला सार्थ अभिमान आहे. एक विधानसभेचा आमदार आणि शिक्षक आमदार यात मूलभूत काय फरक असतो, आणि कुठलं चॅलेंजिंग आहे? म्हणजे शिक्षक आमदार कारण की मतदारसंघ मोठा असतो, तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचणं, आणि आपल्या विधानसभेचा आमदार, यात तुम्ही कुठलं आव्हानात्मक वाटतं तुम्हाला? राज्यामध्ये 2 सभागृह आहेत. सगळ्याच राज्यात ही 2 सभागृह नाही आहेत. आपल्या राज्याने ही 2 सभागृह स्वीकारली, महाराष्ट्र विधानसभा आणि महाराष्ट्र विधान परिषद. विधानसभेला खालचा सभागृह म्हटलं जातं, विधान परिषदेला उच्च सभागृह म्हणजे वरचं सभागृह म्हटलं जातं. तशीच विधानभवनात पण रचना तशीच आहे. विधानभवन खालती आहे, त्यांच्यावर आम्ही विधान परिषदेत सभागृह आहे, अशी ती रचना आहे. याचा अर्थ वरचं ज्येष्ठ खालचं कनिष्ठ असं काही नाही आहे. आमदार हे आमदारच नाही. तसा तर माझा मतदारसंघ आव्हानात्मक आहे, कारण विधानसभेच्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये 2 तालुके किंवा जास्तीत जास्त 3 तालुके, छोटे असतील तर 3 किंवा 2च तालुके, एवढ्या पुरतंच त्यांचं कार्यक्षेत्र असतं. परंतु महाराष्ट्रात मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटेल की माझ्याच मतदारसंघात महाराष्ट्रामध्ये सर्वात माझा मोठा मतदारसंघ आहे. 8 जिल्हे आणि 76 तालुके, म्हणजे महसूल विभागणी आहे ही मतदारसंघाची रचना केली गेलेली आहे. पण असं असलं तरी सुद्धा मराठवाडा हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा महसूल विभाग आहे, की ज्यामध्ये 8 जिल्हे, म्हणजे नांदेडसारखा 17 तालुक्याचा जिल्हा आहे, तिथं 2 जिल्हे व्हायला पाहिजेत. लातूरसारखा आज मोठा जिल्हा झाला आहे, तिथं 2 जिल्ह्याची, आपल्या बीड जिल्ह्याची 2 जिल्ह्याची मागणी आहे. एवढा मोठा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये माझाच आहे, भौगोलिकदृष्ट्या सुद्धा. आपण पाहिलं तर इकडं कन्नड तालुक्यातलं चाळीसगाव जवळचं शेवटचं गाव, आणि तिकडं किनवट तालुका जो नांदेड जिल्ह्यामध्ये आंध्रच्या बॉर्डरवरती आहे, तेलंगणाच्या बॉर्डरवरती आहे, असं एवढा मोठा विस्तृत प्रदेशामध्ये हा मतदारसंघ विभागलेला आहे. आणि त्यामुळं मला निश्चितपणाने आनंद वाटतो की हे आव्हान जरी असलं तर ते कुठलीही गोष्ट आव्हान म्हणून स्वीकारायची असते, आणि आव्हान स्वीकारावं लागतं तुम्हाला. आव्हानाला भिवून चालत नाही, किंवा आव्हान बघून हे एवढं मोठं आव्हान आपण कसं पेलणार म्हणून मागं सरून चालत नाही. तुम्हाला ते घ्यावं लागेल, स्वीकारावं लागेल, तरच तुमचं नेतृत्व सिद्ध होईल. सर्वात मोठा मतदारसंघ महाराष्ट्रामधला, 8 जिल्हे, जवळपास 65 तालुके, 76 तालुके. शिक्षक आणि त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न नेमके कसे सोडवता? प्रत्येकाला तुमच्यापर्यंत त्याचा मेसेज पोहोचवायचा आहे, त्याचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे येत असतील तर काय सिस्टीम काय तुमच्याकडे? बरोबर आहे, अतिशय चांगला प्रश्न आहे. खरं म्हणजे मी नेहमी निवडून आल्यापासनं ही भावना काम करताना ठेवलेली आहे, आणि मी निवडून आल्यापासून जाहीर करून टाकलं की मी सगळ्यात स्वस्त आमदार. ओके. स्वस्त आमदार म्हटल्यानंतर कोणालाही तरी विनोद वाटेल, परंतु स्वस्त या कारणाने की आता तर मोबाईल आले, किंवा आता आपल्याकडे पाहतो सगळीकडे डिजिटल युग झालेलं आहे. परंतु 2007 मध्ये 6 मध्ये सुद्धा एवढे मोबाईल नव्हते. फोन करायचा असेल तर PCOवर जावं लागायचं, फोन करावा लागायचा. कॉइन बॉक्स होते, कॉइन बॉक्सवर 1 रुपया टाकावा लागायचा आणि फोन करावा लागायचा. म्हणून मी घोषणात केली की 1 रुपयातला आमदार. तुम्ही कॉइन बॉक्सवरती जा, फोन करा, विक्रम काय ना. म्हणजे तुमचं इव्हन तुमच्या शाळेचा कार्यक्रम आहे किंवा तुमचा घरगुती जरी काही वैयक्तिक कार्यक्रम असला तरी एखाद्या शिक्षकाला माझ्यापर्यंत यायची गरज नाही. किंवा कुणाशी कॉलेजचं गॅदरिंग आहे, कोण्या शाळेचं गॅदरिंग आहे, काही शाळेचं इमारतीचं उद्घाटन आहे, असे अनेक कार्यक्रम वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयात असतात. किंवा आमचे शिक्षक नियत वयामानानुसार वय वर्ष 58 झाले की सेवानिवृत्त होतात, त्यांचा सेवानिवृत्तीचा निरोपाचा कार्यक्रम असतो. मग एखाद्या हिंगोलीच्या शिक्षकाला माझ्यापर्यंत यायचं म्हटलं तर 300-350 किलोमीटर परत येणं, त्याच्या खिशातले किमान बसणं जरी आला तरी 1000-2000 खर्च होता. म्हणून मी सुरुवातीलाच ही भावना ठेवली की बाबा आपण ज्यांच्यामुळे निवडून आलोय त्यांच्या कामाला पण आलं पाहिजे, त्यांनी आपल्यापर्यंत यायची गरज नाही. त्यामुळे मी त्यांना सांगतो की तुम्ही माझ्यापर्यंत येऊ नका, तुम्ही मला सांगा प्रोग्राम कधी आहे, फोनवरती सांगा, कॉइन मार्केट जा, 1 रुपया टाका आणि विक्रम काय ना बोला. त्याच्यामुळे मी कधीही कुणाला माझ्यापर्यंत यायची गरज पडू देत नाही.
हां, फारच काही त्यांचं महत्त्वाचं काम आहे, काही थोडं क्लिष्ट काम आहे, काही कागदपत्र दाखवायचे, तरच माझा माणूस येतो आणि तेही यायची गरज नाही. मी त्यासाठी एक अभिनव प्रयोग सुरू केला, महाराष्ट्रामध्ये कुणीही केला नाही, तो मी केला. हे आमदार आपल्या दारी. प्रत्येक 2 महिन्याने मी मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्याच्या मुख्यालयी जातो. 4 दिवस अगोदर वर्तमानपत्रात बातमी देतो की मी शिक्षक दरबार घेतोय, या तारखेला इतके वाजता जिल्हा परिषद सभागृहामध्ये या, तुमचे काही प्रश्न असतील निवेदन घेऊन या. जिल्ह्याचे जे अधिकारी असतात त्यांना मी सोबत घेतो, सोबत बसवतो आणि जे जिल्हा पातळीवरचे शिक्षक असो, कर्मचारी असो किंवा इव्हन विद्यार्थी असो किंवा जो कोणी त्या दरबारामध्ये येईल त्याचे प्रश्न निकाली काढण्याचं काम मी शिक्षक दरबाराच्या माध्यमातून घेतोय. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शिक्षक दरबार सुरू करण्याला मी पहिला शिक्षक आमदार आहे, याचा मला आनंद आहे आणि अभिमान आहे. आणि त्याचे अनेक चांगले फायदे झाले. लोकांना एकतर आमदार कुठं आहेत हे विचारण्याला मी प्रश्न ठेवला नाही, की आमदार भेटले नाहीत ही पण लोकांची तक्रार नाही, किंवा आमदार भेटत नाहीत ही पण लोकांची तक्रार असते, ती पण नाही. मी सहजपणे उपलब्ध होतो आणि दर 2 महिन्यांनी बोलवायची गरज नाही, मी स्वतः त्यांच्या दारात जातो, त्यांनी माझ्याकडे यायची गरज नाही. त्यामुळे हा पण मी अभिनव उपक्रम सुरू केला आणि त्याचा चांगला फायदा माझ्या शिक्षकांना त्या ठिकाणी होतो. सर्वसामान्य कुणालाही भेटण्यासाठी हा खरं तर कौतुकास्पद उपक्रम आहे. तुमचे सगळे अपडेट्स पाहिले तर सगळीकडे दिसतं की म्हणजे छोट्या छोट्या कार्यक्रमामध्ये सुद्धा तुम्ही सगळ्यांच्या शिक्षक किंवा त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थिती नोंदवता. सगळ्याला विक्रम काळे हे स्वस्तातला आमदार, आता मगाशी आपण उल्लेख केला, सर्वसामान्य माणसाला आपलंसं कसं करून घेतलं आपण? नाही, मला तेच म्हणायचे की शेवटी निवडणूक लागल्यानंतर आम्ही त्या लोकांपर्यंत, अगदी शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि त्याला आम्ही हात जोडतो, परिणामी पायासुद्धा पडतो. म्हणजे जर निवडणुकीची तुमची गरज म्हणून तुम्ही लोकांच्या पाया पडताय, लोकांपर्यंत जाताय, निवडून आल्यावर मग तुम्हाला कशाला हे लावा जांबा पाहिजे? तुम्ही सुद्धा एक कॉमन पीपलच आहात. तुम्ही जरी आज आमदार असले तरी शेवटी कुणामुळे निवडून आलात? लोकांमुळे निवडून आलात, मतदारामुळे निवडून आलात. त्यामुळे त्याला भेटायला किंवा त्याला भेटायला अजून कोणाचा वशिला पाहिजे, त्याला भेटायला अजून काही 4 लोकांना भेटून मग आमदाराला भेटलं पाहिजे. हे कशासाठी? माझ्याकडे वेटिंग हा विषयच नाही. माझं लातूरला कार्यालय, माझं छत्रपती संभाजीनगरला कार्यालय आहे आणि माझं गावाकडं पळसा तालुका जिल्हा धाराशिवला पण घर आहे माझं. त्यामुळे मी असं तिथं मी जरी नसलो तरी माझे लोक असतात. आलेल्या माणसाला बसवणं, बोलणं, त्याला चहा देणं कपभर, त्याचं म्हणणं ऐकून घेणं, त्याचं काही निवेदन असेल तर ती घेणं, काय अर्जंट काम असेल तर ते मला फोनवर बोलणं करून देतात. त्यामुळे मी सहज उपलब्ध होतो. आणि मी जरी घरी असलो किंवा माझ्या कार्यालयात असलो आणि माझ्याकडे कोणी आला तरी बसा, साहेब येत आहेत, साहेब जात आहेत, साहेब बोलत आहेत, असं वेटिंग काही नसतं. मी आलेल्या माणसाला महत्त्व देतो. भले तो माझा शिपाई असो, तो शिक्षक असो, प्राध्यापक असो किंवा प्राचार्य असो, आलेल्या प्रत्येक माणूस, भले माझा शेतकरी येतो, माझ्याकडे कष्टकरी येतो, माझ्याकडे कामगार येतो, तो कुण्या जातीचा, तर मी पहिल्यांदाच सांगितलं की माणूस हीच माझी जात आहे. त्यामुळे तो माझ्याकडे विषयच नसतो. आलेल्या माणसासाठी आपण आहोत. ठीक आहे, राज्याचे मुख्यमंत्री सगळ्याचेच प्रश्न सोडवू शकत नाहीत, कारण त्यांचेही कायद्याने हात बांधलेले असतात, त्यांनाही काय अडचणी असतात. त्यामुळे मी तर साधा आमदार आहे, त्यामुळे मी सगळेच प्रश्न सोडवेल असा मी दावा करत नाही. पण आलेल्या माणसाचं ऐकून घेणं, त्याचं समाधान करणं आणि त्याच्यातून जो मार्ग आपल्याला आमदार म्हणून आपल्याला अधिकार द्यायतून त्यातून काय करता येईल त्याला मदत, हा प्रयत्न माझा नेहमी राहिलेला आहे आणि तो करण्याचा प्रयत्न मी सातत्याने करतो. एवढा मोठा मतदारसंघ आहे, निधीच्या बाबतीमध्ये याचं सर्क्युलेशन कसं करता तुम्ही? सगळ्यात मोठी अडचण तर निधीची होते. कारण आता विधानसभेच्या आमदाराला जसं मगाशी मी सांगितलं की त्यांना 2 किंवा 3 तालुके असतात. बरोबर. म्हणजे त्यांना जो निधी मिळतो 5 कोटी तेवढाच आम्हाला पण मिळतोय, पण त्यांना खर्च कुठं करायचा आहे? 3 तालुक्याचीच मर्यादा आहे. त्या मतदारसंघाच्या बाहेर त्यांना जाता येत नाही. पण आम्हाला खर्च कुठं करायचा? 78 तालुक्यामध्ये. म्हणजे ही मला तारेवरची कसरत करावी लागते. निधी तेवढाच, पण मतदारसंघ एवढा मोठा, 78 तालुके, आज प्रत्येक गावात शाळा झालेली आहे, प्रत्येक शाळेला वाटतं की आमदारांनी काहीतरी दिलं पाहिजे. त्यामुळं मी शक्यतो शैक्षणिक साधनावरती खर्च करतो. काय की सिव्हिल वर्क तुम्ही एखादा रस्ता केला तरी किमान रस्ता हा 5-10 लाखाचा लागतो. किमान तुम्ही एखादा त्या ठिकाणी रूम बांधायची म्हटलं, वर्ग खोली बांधायची म्हटलं तर त्याला 5-10 लाख रुपये लागतात. म्हणून मी काय ठरवलं की माझं पहिल्यापासून मी एक सूत्र घालून ठेवलेलं आहे की शैक्षणिक साधनं जी शाळांना लागतात
म्हणजे प्रयोगशाळा साहित्य आहे, समजा त्यांना कॅम्प्युटर ऑफिसमध्ये लागते, कॅम्प्युटर आहे, प्रिंटर लागते, प्रिंटर आहे, त्यांना त्या ठिकाणी डिजिटल बोर्ड लागतो, क्लासरूम ते करता येते का ते बघतो मी, किंवा ग्रंथालयाला पुस्तकं असतात ते पुस्तकं देण्याचा कार्यक्रम करतो. त्यामुळे असं केल्यामुळं काय होतं की नंबर ऑफ स्कूल्स माझे त्याच्यामध्ये अकोमोडेट होतात आणि प्रत्येक शाळेला मी काही ना काही देऊ शकतो. आणि माझं दुसरं एक तत्व आहे की आज जरी समजा 55-60 हजार मतदार माझ्या मतदारसंघात आहेत, सगळ्यांनीच काही मला मतदान केलेलं नसतं. बरोबर. काही विरोधात असतात, काही विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मतदान केलेलं असतं. पण एकदा निवडणूक झाली की मी तो भेदभाव काढून टाकतो. आमदार हा सर्वांचा आहे, त्यामुळं नावच आमदार. आमदार म्हणजे आम लोकांसाठी दार आमचं सातत्यानं 24 आवर्स उघड आहे. आणि म्हणून मी अशी आवड निवड आमदार निधी देताना कधी करत नाही की ही शाळा त्या पक्षाची आहे, किंवा ह्या शाळेचा संस्थाचालक त्या BJPचा आहे, किंवा हा संस्थाचालक अमुक पक्षाचा आहे, किंवा त्याने आपल्याला विरोध केला आपण कशाला मतदान द्यायचं, असं मी कधी करत नाही. त्याचं प्रमुख कारण हे आहे की शाळेमध्ये हे सर्व जाती धर्माचे लेकरं शिकतात, शाळेमध्ये सर्व जाती धर्माचे शिक्षक कर्मचारी असतात. त्यामुळे मी भेदभाव करत नाही. मी नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवतो. ठीक आहे, आज त्याच्याकडून चूक झाली असेल, पुढच्या वेळेस ती चूक सुधारतील आणि विक्रम कायला मत देतील. त्यामुळे मी सरसकट आमदारनीचं वितरण हे माझं सरसकट असतं. जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून मी यादी घेतो की बाबा 100% अनुदानित शाळा कोणत्या आहेत, कारण शेवटी आमदार निधी देण्यासाठी सुद्धा काही तत्वे शासनाने ठरवलेली, काही अटी ठरवलेल्या आहेत की तुमची शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालय हे 100% अनुदानित पाहिजे. त्यामुळे ती यादी जे शिक्षणाधिकारी देतात त्या सगळ्या शाळांना मी टोटल, मग ती कुणाची असून कुणीही पक्षाचा संस्थाचालक आहे त्या सगळ्यांना मी आमदारनीचं वितरण केलेलं आहे. मागच्याही वेळेस मी जवळपास माझ्या सगळ्या शाळांना, प्रत्येक शाळेला मी संगणक दिलेलं होतं. आत्ताही जवळपास मी 8-8.5 कोटी रुपयाची ग्रंथालयाला पुस्तक वाटपाचा कार्यक्रम हातामध्ये घेतला की अभिनव प्रयोग. म्हणजे संबंध देशामध्ये, राज्यामध्ये अशा प्रकारचा ग्रंथ वाटप करण्याचा कार्यक्रम हातामध्ये घेणारा मी पहिला आमदार आहे. याचं कौतुक सुद्धा माननीय नेते शरदचंद्र पवार साहेबांनी केलं, आमचे नेते अजितदादा पवार साहेबांनी केलं की अत्यंत स्तुत्य उपक्रम तुम्ही केला आहे. आणि तो प्रत्येक लहान लहान मुलांच्या हातामध्ये पुस्तकं गेली आणि ते मुलं वाचतायत, हा फार मोठा आनंद मला त्या ठिकाणी वाटतो. सलग 4 टर्म आमदार म्हणजे तसं पाहिलं गेलं तर आव्हानात्मक आहे, कारण की तुमचा मतदार जो आहे तो सुशिक्षित आहे, तो दररोज काहीतरी शाळेमध्ये शिकवतो, इनोव्हेशनच्या दुनियेतला तो व्यक्ती आहे. ते सलग 4 टर्म हे एवढं सोपं काम नाही, ते कसं जमवलं तुम्ही? नाही, खरं म्हणजे मी सुद्धा एक शिक्षक आहे मुळात. मी मुख्याध्यापक होतो, शिक्षक होतो, मुख्याध्यापक आहे आणि त्यामुळं मला त्याची आवड आहे. म्हणजे मला खरं म्हणजे माननीय नेते माझे अजितदादा पवार साहेबांनी मागच्या पंचवार्षिक निवडणुकीला उस्मानाबाद विधानसभा म्हणजे धाराशिव विधानसभेमधून उमेदवारी देऊ केलेली होती. कारण म्हणजे ती माझ्यासाठी फार सुवर्ण संधी होती. म्हणजे विधानसभेच्या आमदारांना पटकन मंत्री करतात, कारण विधानसभेत संख्याबळ लागतं आणि तो मंत्री होतो. संधी लवकर असते, विधान परिषदेवाल्याला ती संधी येत नाही. खरं म्हणजे तेव्हा मी ऐकलं असतं आणि तिकीट घेतलं असतं आणि निवडून पण मी येत होतो. आणि निवडून आल्यानंतर मला कदाचित मागच्या आघाडी सरकारमध्ये मला दादानी मंत्री पण केलं असतं. ते तसे म्हणाले सुद्धा, विक्रम तू संधी घालवलीच नसता तुला मी मंत्री केलं असतं. तशी संधी आत्ता पण होती, पण नाही, असे प्रसंग येतात. शेवटी नशिबाचा भाग असतो. योग्य वेळेस योग्य संधी मिळेल अशी मला आशा आहे. आणि माझे नेते अजितदादा पवार हे निश्चितपणाने असं, त्यांना पारख आहे, लोकांची पारख आहे, कार्यकर्त्याची पारख आहे, आमदारांची पारख आहे. त्याच्यामुळेच आम्ही सगळ्यांनी विश्वास त्यांच्यावर ठेवून त्यांच्यासोबत गेलेलो आहोत. त्याच्यामुळे योग्य येईल तेव्हा होईल. परंतु आता जो तुम्ही प्रश्न विचारला की माझे मतदार ही जनरल मतदारापेक्षा वेगळा आहे, सुशिक्षित आहे. सुशिक्षित नाही, उच्च शिक्षित आहे. बरोबर. म्हणजे इकडे PhD डॉक्टरेट मिळवणारे सगळे माझे प्राध्यापक असतील, शिक्षक असतील, हे बुद्धिमंत विचारवंत आहेत. त्यामुळं मला नेहमी सतर्क राहावं लागतं. त्यांना असं खोटं बोलून चालत नाही, गप्पा मारून चालत नाही, काम होईल म्हणून चालत नाही. कारण आज सोशल मीडिया असेल, व्हॉट्सअप असेल, किंवा आज ईमेल, जीमेल, डिजिटल, ह्या सगळ्यामुळं कुठं काय चाललंय आणि काय चाललंय नेमकं, सरकार काय करतंय हे त्यांना दुसऱ्या क्षणाला कळतंय. त्यामुळं मी करतोय, करू लागलो, काहीतरी उद्या होणार आहे किंवा झाले असं खोटं बोलून चालत नाही.
त्यांना नेमकं उत्तर मला द्यावं लागतं. हे पण फार मोठं आव्हान माझ्या पुढं आहे आणि ते मी स्वीकारलेलं आहे. तर महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षकांना वाटतं की विक्रम काळेंकडे काहीतरी नेमकं उत्तर आहे. त्यामुळे मला नुसते माझ्या मतदारसंघातले लोक फोन करतात असं नाही, मला महाराष्ट्रातून फोन सातत्याने येत असतात. आता जुनी पेन्शनचा योजनेसाठीचा आपण जुन्या पेन्शनचा मुद्दा आपण उपस्थित केला, त्याच्यासाठी कायम चर्चेत राहणारा प्रश्न आहे. अनेक वेळा आंदोलन निघता येत त्याचे काय आव्हान आहेत त्याच्यासाठी? 60% लोक आहेत ज्यांच्याकडे काहीच नाही, फक्त घर आहे, कुटुंब आहे आणि नोकरी आहे. मग त्यांना काय हवं असतं की नोकरी संपल्यानंतर रिटायर तर व्हावंच लागतंय. त्यामुळे सेवानिवृत्त झाल्यानंतर जो काही पुढे पेन्शनचा आधार आहे, जो कुटुंबाचा आधार आहे, जो त्याचं उर्वरित आयुष्य जगण्यासाठीचा आधार, त्याच्यासाठी पेन्शन पाहिजे. आणि म्हणून 1982ला ही जी पेन्शन स्कीम तयार केली गेली ती सगळ्याच्या फायद्याची होती, सगळ्यांच्या हिताची होती, कुटुंबाच्या हिताची होती आणि एक म्हातारपणाची काठी होती. हा एक मोठा आधार. म्हणजे मुलं सोडून जाऊ, अजून काही घरामध्ये बरं वाईट झालं तरी पेन्शन हा माझा मोठा आधार आहे. हा जो काही एक आधार वाटत होता तो आज नाहीसा झालेला आहे. आणि म्हणून साठी आम्ही 1982 ची जुनी पेन्शन मागतोय. आणि आज ते आव्हान फार मोठं झालंय, कारण केंद्र सरकारनं ही पेन्शन बंद केली 2005 मध्ये, 4 मध्येच केली. पण आपलं महाराष्ट्र सरकार हे पुरोगामी राज्य आहे, शाहू फुले आंबेडकर विचारांनी चालणार राज्य आहे. म्हणून आपल्या राज्याने हे 1 वर्ष उशिरानं बंद केली. 4 मध्ये केंद्राने केली, आपली 5 मध्ये केली. म्हणजे 1 वर्षामध्ये सुद्धा फार जे लोक मध्ये आले त्यांना जुनी पेन्शन मिळते. त्याच्यामुळं आम्ही प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये 2 भाग झाले. 1 नोव्हेंबर 5 पूर्वी जे शिक्षक म्हणून सेवेत आले त्यांची शाळा टप्पानुदान होती किंवा 100% अनुदान नव्हतं, त्यांना शासनानं जुनी पेन्शन नाही म्हणत आहे. त्यासाठी आम्ही लढतोय. आता सुप्रीम कोर्टात त्याचा वाद सुरू आहे, भांडण आहे आमचं. मला वाटतं निकाल लागेल आमच्यासारखा आशावाद करतोय आम्ही. ईश्वर आम्हाला यश देईल त्यात. पण सरकारने निर्णय घ्यावा म्हणून सरकारने एक समिती गठीत केली. अहवाल गेलेला आहे, प्रयत्न आहे आमचा. आणि मला वाटतं की अजितदादा जे आता आमचे अर्थमंत्री आहेत, नियोजन मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री, आमचे नेते आहेत आणि त्यांना ही गोष्ट बाब पटलेली आहे. मला वाटतं ते पण ह्याच्यामध्ये लक्ष घालतायत आणि येणाऱ्या काळामध्ये त्या बाबतीतला निर्णय होईल. पण सर्वसमावेशक निर्णय जे 1 नोव्हेंबर 5 नंतर सेवेत आलेले आहेत, शिक्षक असो किंवा कर्मचारी असो किंवा शासकीय कर्मचारी असो, या सगळ्यांना सुद्धा 1982 ची जुनी पेन्शन मिळावी हीच आमची मागणी आहे. आणि अनेक राज्यांनी तो निर्णय स्वीकारला, तसं महाराष्ट्र राज्याने स्वीकारावा असा आमचा प्रयत्न आहे. शिक्षक बांधवासाठीचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्हाला कुठला मार्गी लावायचा आहे? आणि दुसरा प्रश्न याला जोडूनच, पक्ष नेतृत्वानं जर आपल्याला संधी दिली तर विधानसभा, लोकसभा, येणाऱ्या आगामी काळात निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, तर आपण ते आव्हान स्वीकारणार का? हे बघा, मी मगाशी सांगितलं की माझ्या पुढं 2 महत्त्वाचे प्रश्न. एक तर ह्या ज्यांचा कायम शब्द काढलेल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आहेत त्यांना 100% अनुदान मिळवून देणं. जे 2001 पूर्वीचे जे वरिष्ठ महाविद्यालय आहेत त्यांनाही कायम अनुदान धोरण लागू केलं आहे, त्यांचाही कायम शब्द काढणे आणि त्यांना अनुदानावर आणणे. आणि सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळवून देणं, हे प्रमुख आव्हानात्मक प्रश्न आहेत. प्रश्न तर भरपूर असतात. शेवटी एखादा प्रश्न आज सोडवला म्हणजे प्रश्न संपत नाहीत, उद्या अजून दुसरा प्रश्न निर्माण होतो. शेवटी शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया. माणूस शेवटच्या क्षणापर्यंत शिकत असतो. त्यामुळे शिक्षणातले प्रश्न, आज हा प्रश्न संपला म्हणजे प्रश्न संपत नाहीत. प्रश्न परिस्थितीनुरूप येत राहतात आणि येणाऱ्या प्रश्नाला आव्हान म्हणून स्वीकारणं आणि ते सोडवणूक करणं आणि त्यासाठी प्रयत्न करणं, हे मी माझं काम करत आलो आणि तो करत राहणार आहे. मी त्याच्यामध्ये काही बात नाही. पण जसं तुम्ही सांगितलं की आता उद्या लोकसभा आहे, विधानसभा आहे. जसं मी मगाशी उल्लेख केला की धाराशिव उस्मानाबादची मला संधी आली होती, सुवर्ण संधी होती, ती मी सोडवली. पण मला वाटतं मी ती चूक झाली माझ्याकडून आयुष्यातली, कारण मी तेव्हाही आमदार होतो. मला वाटलं की आता आपण आमदार आहोत, कशाला एक जागा अडवून ठेवायची, म्हणून मी ती स्वीकारली नाही. पण मला असं वाटतं की नाही, आता थोडासा बदल आपण केला पाहिजे, त्याचाही अनुभव घेतला पाहिजे. आणि शेवटी पक्ष नेतृत्वाने सांगितलं तर शेवटी आंधळ प्रेम असावं. कसं उडी टाक म्हणलं तर टाकली पाहिजे, तरच तुमचा आमच्यावर विश्वास आहे. नाही तर आम्ही उगीच नेतृत्वावर विश्वास आहे आणि नेतृत्व सांगितलेलं ऐकायचं नसेल तर मला वाटतं ते योग्य नाही. नाही, नेतृत्वानं जर सांगितलं की लोकसभा लढवायची तर लढवायची, बिलकुल लढवणार. त्यांनी सांगितलं तुम्हाला विधानसभा लढवावं लागेल तर विधानसभा लढवू. सगळी आव्हानं स्वीकार. हो, बिलकुल आव्हान स्वीकारू. आणि जे मी असं समजतोय की कुठली निवडणूक ही निवडणूक म्हणून लढवायची नाही, निवडणूक जिंकायची म्हणून लढवली पाहिजे. आणि मी तसं प्रत्येक निवडणूक ही जिंकायची म्हणून लढवतोय आणि मग त्याच्यामध्ये मला यश मिळत आले.
हे पण माझं निवडणुकीचं गमक आहे. एवढा मोठा मतदारसंघ, एवढं सगळं लोकांच्या भेटी, प्रश्न आणि यात कुटुंब, एकूणच दिनचर्या तुम्ही कशी ठरवलेली आहे सगळे? म्हणजे एकतर मी महिन्यातले 15 दिवस घराच्या बाहेर असतो. हे म्हणजे 15 दिवस मी कुटुंबाच्या पासून लांब असतो. 15 कधी कधी 20 दिवस लागतात. म्हणजे मतदारसंघच एवढा मोठा आहे, 8 जिल्हे आणि 76 तालुके. म्हणजे लातूरहून हिंगोलीला जायचं म्हटलं तरी 1 दिवस जातो. लातूरहून नांदेडला जायचं म्हटलं तरी 1 दिवस जातो. नांदेडहून लातूरहून औरंगाबादला जायचं म्हटलं तरी 1 दिवस जातो. त्यामुळं मतदारसंघातले कार्यक्रम, मतदारसंघातली कामं, मतदारसंघातल्या लोकांच्या भेटी आणि मी सुखदुःखामध्ये, मी ज्या लोकांच्या प्रत्येक माणसाच्या शेवटच्या माणसापर्यंत जो माझा टच आहे तो त्यासाठीच आहे. त्याचं बिलकुल लग्न असो त्याच्या घरी बारसा असो लेकराचं, किंवा त्याच्या घरी दुःखद घटना घडलेली असो, ह्या प्रत्येक त्यांच्या सुखदुःखामध्ये मी सहभागी असतो. त्यामुळे त्यांनी बोलायची गरज नाही. मला कळालं अशी घटना घडली, मी जातो. कारण मला असं वाटतं की त्यांच्यामुळं आपण आहोत, ही जाणीव पदोपदी मी ठेवलेली आहे. त्याच्यामुळं एवढ्या ठिकाणी जायचं म्हटल्यानंतर वेळ दिलाच पाहिजे. त्यामुळं माझ्या कुटुंबानेही मला समजून घेतलेलं आहे, मुलांनी मला समजून घेतले की नाही बाबांना आपल्या वेळ द्यावा लागतो लोकांसाठी, ते लोकांसाठी वेळ देतात. आणि हे ते माझे अंडरस्टँडिंग त्यांनी करून घेतलेली असल्यामुळं तेही फार मला हे करत नाहीत. शेवटाकडे येताना एक प्रश्न आहे, शिक्षक कर्मचाऱ्यांना तुम्हाला काय मेसेज द्यायचा? नाही, शिक्षक कर्मचाऱ्याला मेसेज तर मी या निमित्तानं आपल्या माध्यमातून देईलच, पण मी नेहमी प्रत्येक भाषणात मी त्यांना संदेश आणि म्हणजे कानसुळा टोचतो म्हणतात ना, तो पण मी टोचतो की बाबांनो, आपण शिक्षक व्हायचं म्हणून इकडं आलोत, आपण ठरवून आलेलो आहोत, प्री प्लॅनिंगला आलोत. कारण शिक्षक होण्यासाठी जी पात्रता लागते, D.Ed करावं लागतं, B.Ed करावं लागतं, आणि ते करून आपण आलेलो असल्यामुळं आपण लिहिल्यावर ही काही नोकरी कोणी लादलेली नाही किंवा आईवडिलांनी लादलेली नाही. तुम्ही स्वइच्छेने आलात तर आपण ही प्रामाणिकपणाने सेवा करू, कारण तुमच्या हातामध्ये भविष्य आहे विद्यार्थ्यांचं. कारण तुम्हाला समाजाचं शिल्पकार म्हटलेलं आहे शिक्षकाला. ही सर्वात मोठी पदवी कुणालाही दिलेली नाही. आत्तासुद्धा एक सर्वे देशात आला आहे की सर्वात प्रामाणिक कोण आहे किंवा प्रामाणिकमध्ये कोणाचा नंबर लागतो, हे जे सगळे घटक आहेत, डॉक्टर असतील, वकील असतील, शिक्षक असतील, तर सगळ्यात नंबर पहिला माझ्या शिक्षकाचा लागलेला आहे. ठीक आहे, 5 बोटं सारखी नसतात, परंतु शेवटी शिक्षक हा या देशाचा राष्ट्रपती पण झालेला आहे, हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळं शिक्षक हा समाजाचा शिल्पकारच आहे, आणि ही भूमिका कायम तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या दृष्टीने अपडेट राहा. हाच संदेश मी सातत्याने माझ्या शिक्षकाला देतो, आणि मला वाटतं ते माझं ऐकतात आणि त्या पद्धतीनं खूप चांगलं काम करतात, आणि त्यांचा आमदार आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. धन्यवाद सर, सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिलात. तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद, थँक्यू. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठी, लोकांकडून लोकांसाठी. आत्ताच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन क्लिक करा.